नमस्कार माऊली, नमस्कार. कशी काय तयारी चालू आहे दिवाळीची? अरे वा, काय सुंदर सजावट केली आहेस माऊली घराची. वा 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 वा. आणि किल्ला सुद्धा किती सुंदर बनवलाय तुझ्या नातवांनी. वा, हे सगळं पाहून अतिशय आनंद होतो. अगं इतका आनंद होतो काय सांगू तुला. आणि माऊली, या सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्या मुलांचा आनंद असा काही वाढीस लागतो की अक्षरशः घराचं अगदी गोकुळ होऊन जातं. अरे हो, गोकुळावरनं आठवलं, गोपालकृष्णांचं आपल्या या दिवाळीशी आणि तसंच आपल्या सर्व मनुष्य जातीच्या जीवनाशी अत्यंत निकटचं नातं आहे. असं म्हणतात की मनुष्य जातीच्या कल्याणासाठी भगवंतानी अनेक संकट ओढवून घेतली. भगवान गोपालकृष्णांनी सुद्धा असंच एक भयानक संकट ओढवून घेतलं होतं, आणि ते म्हणजे नरकासुराचं. त्या नरकासुराचीच कथा आज आपण बघणार आहोत. काही नाही म्हणायला संपूर्ण विश्वाचे लाडके मुरली मनोहर. यांना साधे स्त्रीचे मन तरी जपता येते का? आपली पत्नी प्राणपणाला लावून प्रतीक्षा करते आहे, याची देखील भ्रांत नाही. आणि जर शक्य नव्हतेच तर शब्द तरी का द्यावा म्हणते मी. पण श्री कुठे गेले असावेत? अवश्य रुक्मिणी ताईंकडेच गेले असणार. कारण एकदा का त्या गृही गेले की त्यांना जणू संपूर्ण विश्वाचा विसरच पडतो. मग कोण सत्यभामा आणि कोण. तिला तर पिताश्री सत्राजित यांनी श्रीकृष्णांना भेट म्हणून दिले होते. आणि रुक्मिणी, त्यांना तर स्वयंवरात जिंकले होते ना. आणि ती जांबुवंती, त्या बिचारीची तर कुठे गणना देखील नाही. नाही, हे निश्चितच रुक्मिणी ताईंकडेच गेले असावे. काय झाले सत्यभामा? आजवर ज्या मंजूळ स्वरांनी तुला मोहित केले होते, आज त्यांनाच तू शांत केलेस? कारण ज्या स्वरांनी मी मोहित झाले होते त्यातील प्रेम आता दिसेनासे झाले आहे ना. हे तू काय सांगते आहेस सत्यभामा? सृष्टीतील प्रत्येक सजीव ज्या मोहित स्वरांवर भाळून जातो त्यावर तू शंका घेत आहेस? नाथ, आपले प्रेम दिसते ते केवळ या स्वरांमधून, परंतु ते प्रत्यक्षात त्या व्यक्ती समोर व्यक्त करावे, तिच्या सोबत काही घटका व्यतीत कराव्यात असे देखील वाटत नाही आपल्याला. सत्यभामा, प्रेम हे प्रत्येक वेळी शब्दातूनच व्यक्त होते का? संगीत ही सुद्धा प्रेमाचीच एक भाषा आहे. हेच हेच बोलून आपण स्वतःचा बचाव करून घेतो. आणि चिमटीतून जल निसतावे तसे नामानिराळे होते. असे देवी, हा तर महागंभीर आरोप झाला आमच्यावर. तुला असे म्हणायचे आहे का की माझे तुझ्यावर प्रेमच नाही?
माझे इतकेच म्हणणे आहे की आपण माझ्याहून अधिक प्रेम रुक्मिणीताईंवरच करता. आता आपणच बघा, आपण इथे किती प्रहर असता आणि त्यांना किती प्रहर देता ते. असे आता प्रेमाचे मोजमाप प्रहराच्या हिशोबात करणार आहेस तर तू. सत्यभामा, मला एक उत्तर दे. आज माझ्या केवळ 3 राण्या आहेत तर तुझी ही अवस्था आहे. उद्या जर असे झाले की या द्वीपद्वारका नगरीतील राणी प्रसादातील 5ही कक्ष भरले तर, म्हणजे 5 राण्या आल्या तर. ठीक आहे. अमात्य विप्रतू, काय झाले? आपण इतके अस्वस्थ? होय, कारण देखील तितकेच गंभीर आहे. मला प्रभू श्रीकृष्ण भगवान यांची तात्काळ भेट घ्यायची. पण असे झाले तरी काय? सात्यकी, ज्यातून भगवान श्रीकृष्णच आपल्याला मार्ग दाखवू शकतील असे भयावह संकट ओढवले आहे. भयावह? अमात्य, कुठल्या भयावह संकटाची वार्ता घेऊन आला आहात आपण? प्रभू, अतिशय बिकट परिस्थिती आहे. पृथ्वीवर स्त्रियांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नेमके काय घडले आहे हे आपण कथन करावे. प्रभू, पूर्व दिशेस असलेल्या प्रागज्योतिषपूर नामक नगरामध्ये स्त्रियांचे हाल होत आहे. प्रभू, त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. केवळ त्या नगरीमधीलच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातील स्त्रिया, राजकन्या, राण्या, महाराण्या अशा 1-2च नव्हे, 16 सहस्र स्त्रियांना तेथील राजाने बंदिस्त केले आहे. काय? इतके निर्दयी कृत्य करण्याचे धाडस झालेच कसे त्याचे? कोण आहे तो नराधम? प्रभू, तो नराधम दुसरा तिसरा कोणी नसून नरकासूर आहे. नरकासूर, उपाख्य भौमासूर. प्रभू, उभ्या सृष्टीमध्ये विरत आर्यवर्ता त्या नरकासुराला धडा शिकवेल, शासन करेल असा आपल्या विना कोणी नाही. त्या निष्पाप स्त्रियांची मुक्तता करू शकेल असा एकमेव अद्वितीय पुरुषोत्तम आपणच आहात. अमात्य, पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला तरी तो स्त्रीच्या कुशीतूनच निर्माण होतो. प्रत्येक पुरुषाने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जो स्त्रीचा आदर करत नाही, सन्मान करत नाही, तो पुरुषार्थ व्यर्थ आहे. नरकासुराला त्याच्या पापाची शिक्षा मिळणार आणि त्यासाठी द्वारकेच्या चतुरंग सैन्यासह मी स्वतः श्रीकृष्ण नरकासुरावर चाल करून जाणार. तो सामान्य गवळ्यांचा राजा श्रीकृष्ण आमच्याशी युद्ध करणार? आमच्याशी, असुर श्रेष्ठ नरकासुराशी, ज्याचं शस्त्र म्हणजे ती त्याची एवढीशी बासरी आणि त्याचं एवढं मोठं स्वप्न? महाराज, श्रीकृष्णाचं हे वक्तव्य हास्यास्पद वाटते. त्याने आपल्या पराभवाचा चंग बांधलाय. आपण साक्षात पृथ्वीपुत्र आहात. वरुण देवाचे छत्रही तुम्ही हिरावून घेतलं. देवतांशी युद्ध करून मेरू पर्वतावरील मणिपर्वत हे स्थान त्यांच्याकडून हिरावून घेतलं. साक्षात देवताही आपल्याशी युद्ध करायला घाबरतात. आणि तरीही तो सामान्य गवळ्याचा पोर आमच्याशी युद्ध करण्याची स्वप्न बघतो. महाराज, श्रीकृष्ण आपल्यापर्यंतच काय, आपल्या प्राग ज्योतिषपुराचे पर्वत ओलांडून नगरीत प्रवेशही करू शकत नाही. आणि जरी आला तरी त्याला पराभव करावा लागेल. आमचा असुर पंचमुखी मूर याचा. मूर म्हणजे मृत्यूचं दुसरं रूप. ज्याच्याशी युद्ध झालं तर त्या श्रीकृष्णाचं शीर आणि धड वेगवेगळं होईल याची आम्हाला खात्री आहे.
म्हणजेच त्या श्रीकृष्णाचा मृत्यू निश्चित. प्रभू, आपण अपसमज करून घेऊ नये. आम्हाला असं प्रामाणिकपणे वाटतं की नरकासुराची जी मोहीम आहे ती आपले ज्येष्ठ बंधू बलराम यांना सूचित करावी. होय प्रभू, नरकासुराच्या सेनेचा आवाका अमाप आहे, त्यामुळे त्यासमोर निभाव लागणे कठीणच. आपल्या विचारांचा रोख मी समजू शकतो, परंतु ते घडणे शक्य नाही. कारण बलरामाचा झालेला अपसमज, त्या पश्चात त्याच्याशी माझा झालेला कलह आणि तो अपसमज दूर करण्याची ही योग्य घटिका नाही. त्यामुळे बलराम या मोहिमेचा भाग असू शकत नाही. परंतु मला एक सांगा, आपण ह्या युद्धात पराभूत होऊ असे भय तर तुम्हाला वाटत नाही ना? प्रभू, असे का विचारत आहात? यादव सेना तसूभर देखील कमी नाही त्या नरकासुराच्या सेनेसोबत लढा देण्यास. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे साक्षात प्रभू श्रीकृष्ण आमच्या सोबत असताना आम्हास भय ते कसले? आपण दोघेही असे समजू नका, कारण ही परिस्थिती दिसते तितकी सोपी किंवा सहज नाही. सात्यकी, अमात्य आणि आपल्या सैन्यांनी हा गैरसमज दूर ठेवणेच योग्य. कारण नरकासूर हा कोणी साधा असुर नाही. त्यामुळे त्याच्याशी युद्ध करणे हे माझ्यासाठी सुद्धा तेवढेच आव्हानात्मक आहे. परंतु काय प्रभू? नरकासुराशी युद्ध झाल्यानंतर जी परिस्थिती उभी राहील त्याची चिंता मला जास्त सतावते आहे. कुठले संकट प्रभू? सत्यभामा, तुझ्या मनाची काय अवस्था होत आहे, किती घालमेल होत आहे, हे आम्ही समजू शकतो. नाही स्वामी, आपण हे कदापि समजू शकत नाही. आपल्याला माहित नाही की माझा जीव किती तिळतिळ तुटतो आहे. आधीच आपण मला किती कमी अवधी देता. आपली भार्य असून आपल्या प्रेम वर्षवाच्या सहवासात राहण्याची स्वप्नेच बघते आहे मी. आणि असे असताना देखील आपण युद्धाच्या मोहिमेवर जात आहात. म्हणजे 5 ते 6 मास आपण माझ्यापासून दूर असाल आणि तरीही मी शांत राहू. आणि आपण मात्र नेहमीप्रमाणे गोड गोड बोलून माझी समजूत काढा आणि मी पुन्हा विरघळून जाईल, असेच वाटते ना तुम्हाला? एक मात्र योग्य झाले सत्यभामा, की ह्या प्रसंगी तुला काही समजून सांगायच्या आत तुला काहीही न सांगताच समजले. म्हणजे तुझी समजूत काढण्याचे माझे कष्ट मात्र वाचले. तेच मला हेच म्हणायचे आहे स्वामी, की मला परिस्थिती समजली म्हणजे माझी समजूत निघाली असं होत नाही. आपले कर्तव्य मला अमान्य नाही, परंतु त्याकरिता मला आपल्यापासून अंतर ठेवून राहणे हे मला मान्य नाही. देवी, तुला असे नाही वाटत की ह्या परिस्थितीचा तू अतिविचार करते आहेस, मनाला फार लावून घेते आहेस? कारण रुक्मिणीने मात्र हा विरह हसत हसत मान्य केला. तिने मला अपराध भाव अजिबात जाणवू दिला नाही. असे, परंतु मी आपणास असे म्हणतच नाही की मोहिमेला जाऊ नका, परंतु मी केवळ माझ्या मनातील भाव बोलून दाखवतो. आणि बरं का स्वामी, आपल्या प्रीतीबाबत, प्रेमाबद्दल 2 स्त्रिया वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात. रुक्मिणी ताईंना आपला विरह आनंदाने सहन होत असेल देखील, कारण त्यांची प्रीती त्यांना अनुभवता येते. त्यांस जे हवे आहे ते त्यांना सहज मिळते आहे. आपलं प्रेम, आपला सहवास आपणास माहित असेल देखील. आजकाल या द्वारकेला महाराणी रुक्मिणीचा द्वीप असे संबोधले जातात. आणि आपण विसरता आहात की मी आपल्या आयुष्यात येण्याआधीपासून रुक्मिणीताई आपल्या आयुष्याचा भाग होत्या. त्यांना आपले प्रेम, सहवास मुबलक प्रमाणात लाभले आहे. परंतु माझे तसे नाही स्वामी. त्यांच्याशी माझी तुलना करणे कितपत योग्य आहे स्वामी? थांबा स्वामी, असे न बोलता कुठे निघालात?
सत्यभामा, तुझ्यासाठी ही घटिका इतकी क्लेशदायक असेल असे आम्हाला वाटले नव्हते. मी आत्ताच जातो आणि सात्यकीस सूचित करतो की हा बेत रद्द करा. स्वामी थांबा, आपण चुकीचा समज करून घेत आहात. नाही सत्यभामा, तुझी ही पीडा अतिशय योग्य आणि प्रामाणिक आहे. स्वामी, मला आपला सहवास अपेक्षित आहे. त्याकरिता तुम्ही तुमची कर्तव्य थांबवावीत असे मला अभिप्रेत नाही. सत्यभामा, तुला नेमके काय सूचित करायचे आहे? स्पष्टपणे कथन कर. स्वामी, माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की मला आपल्या सोबत या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे. सत्यभामा, हे काय बोलतेस तू? हे कसे शक्य आहे? का का अशक्य आहे? कारण तू एक महाराणी आहेस आणि युद्धाच्या या मोहिमेत अतिशय धोका आहे. असे कोणी सांगितले आहे की एका महाराणीने युद्धात सहभाग घेऊ नये? आपण कदाचित विसरत आहात की मी आपली अर्धांगिनी आहे. आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला सहकार्य करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. सत्यभामा, हे सारे ऐकण्यास खूप सहज वाटते, परंतु नाही स्वामी, आपण विसरत आहात. स्वामी, आपण एका क्षत्रिणी सोबत विवाह केला आहे आणि युद्ध करणे माझ्याही रक्तात आहे आणि सारथ्य कर्मात मी निपुण आहे. आणि महत्वाचे म्हणजे गतकाली शतधन्वाला शिक्षा करून तुम्ही मला जीवनदान देऊन उपकार केले आहे. त्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मी आपणाकडे मागते आहे. आपल्या रथाचे सारथ्य करण्याची संधी आपण मला द्यावी. सत्यभामा, तुझी या युद्धात आणि मोहिमेत असलेली उपयुक्तता हीच नरकासुराच्या पराभवाची नांदी ठरणार आहे. तू या मोहिमेत सहभागी होत आहेस. काय गंमत आहे बघा माऊली. आता भगवान श्री गोपाल कृष्ण, त्यांची पत्नी ही सत्यभामा, पण कोणत्याही स्त्रीचा मनोनिग्रह हा पाषाणासारखा घट्ट असतो माऊली. आता तिचा हट्ट आहे की श्रीकृष्णांनी नरकासुराशी हे जे युद्ध सुरू केलंय यात तिला सहभागी व्हायचं आहे. आता माऊली ती अर्धांगिनी आहे, तेव्हा अर्धांगिनीचा सहभाग हा नेहमीच स्वागतार्ह आहे. आणि म्हणून गोपाल कृष्णांनी तिला आपल्या रथाचं सारथ्य करायला सांगितलंय. माऊली, संसाराच्या यशाचं एक महत्वाचं बीजच भगवंतांनी या ठिकाणी सांगून टाकलं. संसार रथाची दोरी जर स्त्रीच्या हाती असेल तर तो निश्चित सुखाचा होतो. हाच त्यांच्या एकमेकांच्या नात्यावरचा दृढ विश्वास आहे. आणि या सणासुदीच्या निमित्ताने माऊली, आपण सुद्धा आपापसातलं नातं अधिक दृढ केलं पाहिजे. असो, आता या नरकासुराच्या युद्धात पुढे काय होणार पाहूया पुढील भागात. पण तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.